आणि तो जंबोर कोण वाजवतोय? मागून आवाज येतोय. नाही पुढून येतोय पुढून. तोंडातून काढतायत का आवाज? तोंडातून कसं काढतील रे? म्हणतात ते कोण? अरे पोरांनो, काय चाललंय तुमचं? काय नाही. अरे काय बघताय, काय शोधताय? तुमचा तंबोरा कोण वाजवते? तंबोरा? अगं नाही ग, विना. नाही रे, तंबोराच. तुमचा तंबोरा कोण वाजवते? करता करविता तोच वाजवतोय. साक्षात विठुराया. राम कृष्ण हरी. गप्पे ते आम्ही पाडतायत. तर विठुराया तानपुरा वाजवत असता तर अवस्तर वरून येत असता. अवस्तर खालून येते. खाली तर वातळ आहे. पाताळात तो राक्षस राहते. म्हणजे यांचं तानपोरा तर राक्षस वाजत आहे. अगं तसं नाही बाळा. अयो म्हणजे यांनी कीर्तनात राक्षस पालेत वाजवायला. अगं गप, डोक्यावर पडलात का तुम्ही? राक्षस कशाला येतील वाजवायला? तो तानपुरा असतो त्याने. तुम्ही निघा बरं कामाला. पण राक्षस आहेत ना. चला निघा बरं तुम्ही. मला त्रास देऊ नका. अक्कल का तुला? देऊ काय? कोण आहे? मी दिग्रसकरांची थोरली सून आनंदीबाई. अच्छा. येऊ का? इथून? ईशा, इथून कसं? मी दारातूनच येते. या नक्की या. आलेच. गोपू, हर लेकर कधी आलास? आणि आज तर तू आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिलास बर का. काय तर म्हणे गोपाळ महाराजांचा विजय असो. किती कौतुक, किती टाळ्या. पण काय रे, हे शर्टावर कस काय लिहिलंस तू? काय रे, तोंड काय एवढंसं झालंय? हा, भूक लागली असेल नाही का तुला? चल लेकरा, जेवण घे. जेवण तयार आहे. नको, मला भूक नाहीये. मी मावशीकडून जेवून आलोय. असं कसं भूक नाहीये? आई आहे मी. तू गोपू, गोपाळ. माझ्या आईनं माझं नाव गोपाळ ठेवलंय.
काय रे, ताईकडे काही मजा बिजा केलीस की नाही? का गेला होतास परत सिंहगडावरच? बरं, थालपिठाची भाजणी देणार होती ती, दिली का? फोनवर सांगत होती भाऊजींना डॉक्टरेट मिळाली, काही पेढे बिडे पाठवले? एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. ती पोरं काय तुम्हाला त्रास देत होती का? नाही नाही, त्रास नाही, पण कोण होती ती मुलगी? इंदी, वाटलंच मला तिनं तुम्हाला त्रास दिला असणार. अवताच लिखते ती, जन्माला आली, नाही बापाला खाऊन बसली. ही पोरगी अख्ख्या गावाला पनवती. अहो, लाडू, तुमच्यासाठी लाडू केले होते. होते म्हणजे सांडले का ते? नाही हो, असे कसे सांगतील? हे काय चांगले साजूक तुपातले, कष्टाने केले मी स्वतः. उगा आज कष्ट केलेत हो. किती इच्छा असली तरी एक सुद्धा खायची हिम्मत करू शकणार नाही. तुम्हाला कोणाची भीती? मधुमेह, कोण मधू? डायबिटीज, अहो साखर, अतीची. अच्छा, पण एक नको नको, अर्धा अहो नको. चतकोर तुकडा तरी घ्या. रामकृष्ण हरी. कोण आहे हो? याच सांगतील कोण येतो. मी आज जाऊन येतो. अरे ए, तानपुरं ठेवलंय ना तिथं. कोण तुम्ही? घरच्या मालकिनीलाच विचारताय तुम्ही? तिग्रसकरांची थोरली सून आहे मी, आनंदीबाई. अगो बाई, मोठ्या बाई का? आता पटली ओळख. बरोबर. नाही, कसं आहे, तुमच्याबद्दल ऐकून खूप होते, पण पाहिलं पहिल्यांदाच ना. हा तर पाहिलं ना, आता नाही विसरणार तुम्ही. बर, तुम्हाला काय हवं नको मला सांगायचं. हा, हो, सांगायचं. जरूर. हा, पण अंतू कुठे दिसत नाही? कोण? नाही, अंताजी. कसं आहे ना, हे अधूनमधून अंतू अंतू करतात ना, मलाही सवय लागली. हे सतत उल्लेख करत असतात त्यांचा. आता बोलणार. नाही, आणि कसं आहे, घराणं मोठं आहे नाही का तुमचं, नावाजलेलं. तर मग उग आहे का? आता तुमचे आमच्याकडे आश्रित होते. आमच्या सासरे बुवांच्या कृपा आशीर्वादानेच एवढे मोठे झाले. हो ना? हो. नाही, फारच चांगली वागणूक दिली अंताजींनी यांना. सारखा उल्लेख करत असतात, अंताजी अंताजी. अहो, एकदम मिश्किलच आहेत ते, एकदम जोकिंग. अहो, बरोबरच. म्हणून तर आठवण ठेवून हे आले असे, आणि तेही फुकटात. नाहीतर कुठे यायचे या बारकुड्या गावात हे. केवढी मोठी सुपारी सोडून आले ते इथे. आता गादीच्या कृपा आशीर्वादाने मोठे होतील अशी खात्री असणार त्यांना, म्हणून तर आले नाही इथं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. काय रे गोपू, काय वाचतोस? सत्याचे प्रयोग. गांधीजींचं पुस्तक वाचतोयस? छान. राम कृष्ण
गोपू, जरा आईला हाक मार रे. आई, ए आई, अगं बाबा बोलवत आहेत तुला. काय रे गोपाळ? आई, आई अगं बाबा बोलवत आहेत. आई अगं लवकर ये ना. अगं आई, अगं बघ ना बाबा बोलवत आहेत तुला. आई, गोपाळ, काय करतोयस तू हे? तुम्हीच म्हणालात ना आईला आवाज दे म्हणून. तेच करत होतो. आई, माझा आवाज नाही पोचणार हो तिच्यापर्यंत. गोपाळ, हीच तुझी आई आहे. गोपाळ, हीच तुझी आई आहे. ती माझी आई नाहीये, ती माझी आई नाहीये. ती माझी मावशी आहे. माझी आई कधीच देवाघरी गेली आणि मी तिला मावशीच म्हणणार, माझी आई कधीच म्हणणार नाही. गोपाळ, विसरलेच. लाडू लाडू केले होते तुमच्या यांच्यासाठी, साजूक तुपातले. पण उपयोग नाही म्हणे, साखर आहे. हो ना, डायबिटीस आहे. लागला बाई यांना श्रीमंती रोग. आणि काय हो, तिथे काही झालं तर डॉक्टर सुद्धा नाहीयेत ना अशा बारकुड्या गावात. अहो पण मी तुम्हाला सांगते, तुमच्या घराण्यावर इतकं प्रेम आहे यांचं. हो का? 2.25 लाखाची सुपारी सोडून आलेत नागपूरची. किती? 2.25 1,75,000. आणि नुसती सुपारी नाही बर का, अहो ते विमानाचं तिकीट पण देतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहायची सोय पण करतात. पण आमचे इतके निस्वार्थी आहेत ना, परमार्थासमोर स्वार्थाचा विचार सुद्धा करत नाहीत. नाही पण अंताजी कुठे दिसले नाहीत? कीर्तनाला गेलेत का? हा, असंच आडवा पडून असतो का हो? हा, मोबाईल घेऊन. ए उठ. अहो कंटाळाय बबडू माझा. काय इथे खेळायला पण कोणी नाहीये ना, आणि मी गावात पाठवत नाही. केवढी धूळ आहे तुमच्या गावात. आव तसलं काही नसतं. आता आमच्या आदोक्षेश महाराजांबरोबर खेळायला गेला ना तर एकदम स्ट्रॉंग होईल पा. ए बबड्या, आमचे आदोक्षेश महाराज येतील तुला घ्यायला, त्यांच्या बरोबर जायचं क्रिकेट खेळायला. हा, क्रिकेट आवडतं ना तुला? मला क्रिकेट आवडतं, पण माझं नाव बबड्या नाहीये, प्रथमेश आहे, प्रथमेश. चांगलं नाव आहे हा, प्रथमेश. हा, लाडू तुम्ही तरी का घ्या, चांगले तुपातलेत. अहो असू देत, आम्ही दोघं खाऊ, आम्हाला आवडतात लाडू. हा, ठेवते. नाही, अंताजींचं सांगितलं नाही तुम्ही अजून. कुठे गेलेत? याच्या हातनं मोबाईल काढून घ्या, मेंदूवरती परिणाम होत नाही तर. गोपाळ शेठ, गाडी थेट. हा, कुठं चालला राग राग? गोप्या, तू नव्हतास ना तर एवढी आठवण येत होती ना तुझी. हा बर, डोळे मीट, डोळे मीट.
तुझ्यासाठी एक गंमत आहे, सरप्राईज. हात पुढं कर. असं. सगळ्यांचा आवडता काका कोणता? गोपाळ म्हणतो अंता. गोप्या, हात पुढं कर, हात पुढं कर. लकी, जा मजा कर. गाडी रुसली. अरे व्यंकोबा, अरे त्या सोम्याच्या कीर्तनासाठी तुला कॉन्ट्रीब्युशन हवं होतं ना. देणार. मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे. 2 रुपयाची लायकी नाही त्याची, पण ठीक आहे, माझ्याकडून हे 200 रुपये. काल रात्री कुठे होतास तू? धरा, पृथ्वी, अनंतापर्यंत अंता. किती वेळा तुला सांगितलंय की हा नाद सोड. गोपाळ, तीन टप्पे पडले पाहिजे बाबा, मग म्हणलं. चिटका बिब्बा तिरला तिरला जाऊन मुडला. गोपाळ गोपाळ त्याच्या शिफ्टीला शेर भरतो. बरं ठीक आहे, माफ केलं तुला. माफ किया मैंने तुझको. काय तू मला माफ करणार? हा, तू माझी जे वेळ निवडलीस, मला त्रास झाला ना खूप, त्याचं तू वाईट नको वाटून घेऊ, तर तुला माफ केलं. आणि तू माझ्या थोबाडीत मारलंस ते? तू आता सोबत जे गेलं ते मग बरोबरच वागलोय मी. मला माझा भाऊ असा पेद्रेट चालणार नाही. स्ट्रॉंग पाहिजे, तो स्ट्रॉंग करत होतो मी त्याला. आणि पोरगी सारखी पोरगी तू झाडावर चढते आणि हा नाहीतर खाली थांबतोय. कसं वाटतं ते? हा, आणि चड्डी करून स्ट्रॉंग करणार वे त्याला. ते का नाही, मी जे वागलोय ना ते बरोबर वागलोय, कळलं? मी पण जे वागली ना ते पण बरोबर वागली. जा, तू त्याचीच बाजू घे. अरे येड्या, मी त्याची नाही तुझी बाजू घेते. मी मेन आहे, मी सगळ्यांचे विचार करते. कसं? जर आदू रडत रडत घरी गेला असता, त्याने मोठ्या बाईला सगळं सांगितलं असतं, तर मोठ्या बहिणी काय तुला लाडू पेढे दिले असते? मला सांग, माझा मार जास्त लागतो का मोठ्या बाईचा रेट? हे बघ, मी सोडून तुला कोणी मारलेलं मला नाही चालणार. तुला ना माझी नाही काळजी? हायच, पण तुला नाही माझी काळजी. काय? मला तुझी काळजी नाही?
बर बाबा, तुझ्या आत्यानं जे वरती चॉकलेट टाकलेलं ते मी काढून देणार होत, आता नाही देणार, कारण मला काळजी नाही ना तुझी.